मध्ये आपल्याला दिसत आहेत. एका साईडला असेल जय बजरंग कोलटण संघ, एका साईडला असेल कोंडे साखरे संघ. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या सोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीन विशेष आभार करूया. गेम इज ऑन. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल अति चांगल्या पद्धतीने ते टाकायचा प्रयत्न केला आणि नक्कीच हा येतोय डॉट बॉल. सुरुवात चांगली पाहायला मिळाली वैभवची. मागील मॅचमध्ये सुद्धा चांगली प्रकारची गोलंदाजी ज्याने मात्र केली होती आणि आपल्या संघाला नक्कीच चांगले योगदान देऊन आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता. त्या वैभववर पुन्हा एकदा विश्वास संपादन केलाय. ओहो, थोडीशी ते लाईन खराब. पंच आमच्याकडे वळताना आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात संघाचं श्री गणेशा खातं खुलतंय एक या धावेने. ओहो, यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका थोडा फसलाय. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि सहजरित्या रोशनने घेण्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच हा झेल धरणीला दान केला. कॉन्फिडन्स भरपूर होता की मी हा कॅच पकडेल, पण नक्कीच थोडासा आत्मविश्वास इथे कमी पडला आणि नक्कीच हा झेल इथे धरणीला दान केला आणि नक्कीच 2 धावा ऍड होताना आपण पाहतोय. धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या आकड्यावर. वैभवचा हा बॉल इनसाइड एजचा फटका. पाहूया बॉल क्लिअर होतोय आणि तोपर्यंत आलेला क्षेत्ररक्षक शेवटच्या मोमेंटला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा 2 धावा म्हणजेच अखेर 2 बॉलवर डबल अशा 4 धावा 2 बॉलमध्ये जमण्यामध्ये यश इथे संपादन झालं. 2 बॅटरचं इथे कौतुक करावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोघांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. वैभव पुन्हा एकदा उजव्या हाताने. वैभवचा हा बॉल पाहूया इनसाइड एज. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आणि आता मात्र कोणतीही चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक आणि टिफलाय झेल आणि संपलाय बॅटर विकासचा खेळ. विकेट लागते पहिली मैदानामध्ये. झालेत आणि त्या नक्की स्वप्नांना आकार द्यायचा असेल तर प्रयत्न आणि जिद्द या मॅच मध्ये करावी लागेल, यात काही शंका नाही. त्या पद्धतीने इथे गोलंदाजी वैभवची मात्र इथे सुरू आहे. ओहो, अफलातून फटका. मॅक्झिमम पॉवरफुल. ताकद भरपूर लावले आणि बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय सिक्सर. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. डीजे तर एक मिलाला आणि नक्कीच नंदूचं कौतुक करावं लागेल, कारण की जणू काही दगाउट कक्षातून सेट होऊन आलाय अशी काही फलंदाजी आणि फटकेबाजी पहिल्या बॉल पासून सुरुवात केली. येणारे अजून नक्कीच जास्तीत जास्त बॉल खेळणं गरजेचं राहील, कारण की विकासने आपल्या संघाची साथ सोडले. थोडासा निराश असेल विकास, कारण की लवकरात लवकर आपल्या संघाची साथ सोडले त्यानंतर जिम्मेदारी सोपवली ती मात्र नंदूवर. आणि नंदू ज्याने पहिल्या बॉल पासून इथे सुरुवात तर चांगली केली. आले एक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. त्यानंतर एक धाव इथे कंप्लीट केली आणि अशा पद्धतीने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. षटक समाप्तीचा इशारा पंचाने आमच्यापर्यंत पोहोचवला आणि धावसंख्या आपण पाहू शकता ते मात्र 12 या आकड्यावर.
12 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय सध्याच्या घडीला. आणि एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. वैभवने चांगली गोलंदाजी केली, त्यावर नंदूने थोडा अटॅक केला होता. एक विकेट कॅरी केली होती विकासची आणि त्यानंतर थोडा कमबॅक करायचा प्रयत्न केला पुन्हा एकदा नंदूवाला आणि नंदूनी चांगली फटकेबाजी केली वैभवच्या अगेन्स्ट. अशा पद्धतीने 12 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. ज्या पद्धतीची सुरुवात नक्कीच कोलटन संघाला हवी होती ती सुरुवात नक्कीच वैभवने मात्र करून दिले. पण नक्कीच आता क्रमांक 2चं षटक इथे देवा याच्यावर कामगिरी सोपवले आणि देवा आपली कामगिरी चोखरित्या पार पाडील का हे सुद्धा पाहिलं जाईल. मागील मॅचमध्ये थोडीशी कामगिरी त्याची निराशजन्य ठरली, पण या मॅचमध्ये इथे कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघाला. देवा क्रमांक 2चं षटक इथे घेऊन आलाय. चांगली फिल्डिंग सजावट आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे एक क्षेत्ररक्षक आहे, डीप वाईडीस लोंगॉनला आहे, तसेच मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. चांगली क्षेत्ररक्षक सजावट आपण पाहतोय या मॅचमध्ये. पंचांनी इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला आणि व्हाईट बॉलचा टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ॲड होताना आपण पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या अंकावर. ओहो, यावेळेस इनसाइड एज पाहूया आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. विकेट लागते दुसरी मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट दुसरी लागते आणि तब्बल 2 गडी बाद धावसंख्या आपण पाहू शकता 13 या आकड्यावर. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता स्क्वेअर लेग अंपायर म्हणजेच कृष्णाजी केने सर आणि तसेच ज्यांनी मात्र अवघा कल्याण टेनिस क्रिकेट, मुरबा टेनिस क्रिकेट ज्यांनी गाजवून ठेवला. आणि नक्कीच जर त्यावेळेस जर अक्षरशः यूट्यूब या वाहिनी जर असत्या तर नक्कीच हा एक खेळाडू नक्कीच उच्च दर्जाचा असता, यात काही शंका नाही आहे. म्हणजेच अर्थात भावड्या म्हणून त्यांची ओळख होती टेनिस क्रिकेटमध्ये. ते आज पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहू शकता. चांगलं टेनिस क्रिकेट ज्यांनी मात्र अक्षरशः गाजवून ठेवलं ते मात्र पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. श्री समर्थ चषकामध्ये दाखल झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार करूया. धन्यवाद. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय देवा. हो, यावेळेस पाहूया फटका थोडा पसला. मिस्टायमिंग स्ट्रोक, लो मॅच लँडमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. रोशन येतोय बॉलवर, तोपर्यंत कव्हर करतोय तोपर्यंत आलेली एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहू शकता त्या म्हणजे 14 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. संत गतीने हा सामना सुरू आहे आणि चांगली दुपार 17 आहे आणि या कडाक्याच्या उन्हात नक्कीच हा सामना आपण पाहतोय. म्हणजेच कोंडसक्रे त्यांच्या अगेन्स्ट कोल्टन संघ, 2 संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. फुलर लाईनचा बॉल मेजवानी होती आणि मेजवानीचा घेतलेला आणि यावेळेस थोडासा इथे बॉल असं वाटलं होतं की बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर जाईल, पण त्यानंतर थोडंसं इथे फ्लमिंग झालं आणि बॉल मात्र नक्कीच यष्टीरक्षकांनी कोणती चूक केली नाहीये, फिल्डरांनी कोणती चूक केली नाहीये आणि नक्कीच हा झेल टिपला गेला. चांगली फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळाली, चांगला झेल सुद्धा पकडला गेला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय विराज. थोडीशी आपल्या संघाची साथ सोडली, निराश असेल. फुलटच बॉल होता, वाटलं होती हा बॉल नक्कीच बाउंड्री लाईन क्लिअर करेल. यावेळेस पाहूया इनसाइड एज, फटका थोडा पसलाय आणि नक्कीच क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. आणखीन एक धक्का, लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला.
बरोबर 2:31 आपला पहिला बॉल इथे पडला होता. तर आतापर्यंत 9 मिनिटे आपण ऑलरेडी यूज केलेले आहेत. तर 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं इथे कव्हर करावी लागतील, याची कोल्टन संघाने इथे नोंद घ्यायची. यावेळेस बॅकफुटवर जागा बनवली. पाहूया क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि एक धाव इथे कंप्लीट झाली आणि एका धावावर इथे समाधान मानावं लागलं. अशा पद्धतीने धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. एक सेन्सिबल क्रिकेट, मोठे तर नक्कीच एक एकेरी दुहेरी धाव येऊन मात्र आपल्या संघाचा स्कोर कार्ड वाढवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करतोय. ऑन साइडला अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केला आणि बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या 19 या आकड्यावर. मागील मॅचचा जर विचार केला देवाचा तर नक्कीच चांगली इथे थोडीशी खराब गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली होती. पण यानंतर पुन्हा एकदा आपल्या संघाला विश्वास त्याने संपादन करून दिला आणि चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. कारण की एका ओव्हरमध्ये चांगल्या विकेट सुद्धा कॅरी केल्या, थोडंसं रोखण्यामध्ये यश सुद्धा संपादन केलं आणि अशा पद्धतीने चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा विश्वास संपादन करून देत असताना तो मात्र देवा आणि क्रमांक 3चं षटक इथे मार्गस्थ असेल. क्रमांक 3चं षटक घेऊन आलाय रोशन. विसाव रिसॉर्ट यांकडनं इथे गोलंदाजीसाठी रोशन इथे आलाय. कॅप्टन असेल या कोल्टन संघाचा आणि कॅप्टन आता स्वतःवर इथे जिम्मेदारी घेऊन या मैदानावर इथे गोलंदाजी करणार. मागील मॅचचा हिरो, चांगली फलंदाजी त्याने केली होती आणि आता रोशनच्या अगेन्स्ट इथे फटकेबाजी खेळावी लागेल. कारण की थोडंसं इथे अडचण जी मात्र निर्माण झाली बॅटिंग करणाऱ्या टीमवर आणि ती अडचण जर दूर करायची असेल तर इथून प्रत्येक बॉलवर मोठे फटके येणं गरजेचं आहे. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केला आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन सेट आहे, एक धाव तिथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या 20 या आकड्यावर. रोशन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे आणि ऑन साइडला सध्या आपण पाहू शकता तेजससाठी हा बॉल. पाहूया थोडासा यष्टीरक्षक बीट झाला, त्यानंतर बॅकअप मिळालं ते मात्र फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि अशा पद्धतीने एक धाव इथे कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण 21 धावा पाहतोय आणि चांगली इथे प्रयत्न करावे लागतील. कारण की मागील मॅचमध्ये चांगली फटकेबाजी केली होती. जर त्यांच्या समोर जर एखादा मोठा टार्गेट सेट केला नाहीये तर आपण कुठेतरी नक्कीच पराभवाच्या छायेत उभा असू शकतो. ते मात्र बॅटिंग करणारी टीम म्हणून हात खोलावे लागतील, यात काही शंका नाहीये. ओहो, यावेळेस अफलातून पाहावं लागेल आणि झेल घेण्याची नाही संधी होती पण नक्कीच प्रयत्न भरपूर केले. गुड फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळाली. कारण की मागील बॉलवर देखील एक कॅच त्यांनी पकडला होता आणि या बॉलवर नक्कीच चांगला एक फटका जो पाहायला मिळाला होता त्याला अडवण्यामध्ये यश इथे संपादन केलं. ते मात्र क्षेत्ररक्षकाने कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. पाहूया समोर खेळून काढलाय लोंगो, आपला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एक धाव तोपर्यंत आली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतो 24 या आकड्यावर. रोशनचं कौतुक करावं लागेल. स्विजिट अटेंग करायचा होता. पाहूया बॅटची कडा घेतली की नाही, प्रश्नचिन्ह पडलाय. तोपर्यंत आलेली एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 25 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी जी मात्र रोशन याच्या माध्यमातून पाहतोय. इथे थोडासा नक्कीच
धीम्या गतीचा बॉल होता आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 26 या आकड्यावर. 18 बॉल आणि 26 धावा ज्यामध्ये जमण्यामध्ये यश इथे संपादन झालंय. तर 3 ओव्हरसाठी तुम्ही ऑलरेडी 17 मिनिटं यूज केले आहे. तर 3 मिनिटामध्ये तुम्हाला एक षटक इथे कंप्लीट करावं लागेल याची नोंद घ्या. तो मात्र कोल्टन संघ ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये दाखल झाले. आम्ही स्टॉपवॉच इथे थांबवला आहे पण तुम्हाला 3 मिनिटामध्ये हा एक षटक इथे कंप्लीट करावं लागेल याची नोंद घ्या. चला नेक्स्ट मॅच साठी आपण मॅच डेहनोली संघाचा कॅप्टन आणि बराटपाडा बी संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल टॉस साठी लगेच व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक धाव एक्स्ट्रा ऍड होताना आपण पाहतोय. सुरुवात थोडी खराब पाहायला मिळाली. चंद्रकांत गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि धावसंख्या आपल्याला पुढे सरकताना आपण पाहतोय 27 या आकड्यावर. समोर खेळलाय लोंगो आपला क्षेत्ररक्षक येतोय बॉल कव्हर करतोय. फेकी सुद्धा चांगली पाहायला मिळाली. तोपर्यंत आलेली एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 28 या आकड्यावर. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज. जय बजरंग डेहनोली संघाचा कॅप्टन बराटपाडा बी संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉस साठी ते रिपोर्टिंग करा क्विक. ऑन साईडला इथे पाहूया प्रोटेक्शन सेट आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्यामध्ये पाहायला मिळालं आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा इथे कॉल असेल आणि तिसरी धाव इथे कंप्लीट होणार नाहीये. पंचांनी केले बोट डावाल्याकडे आणि धक्का लागतोय तो मात्र आणखीन बॅटिंग करण्या टीमला. चला बराटपाडा बी संघाचा कॅप्टन विनंती असेल तर या 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हा षटक इथे कंप्लीट करावा लागेल. चंद्रकांत सर आपल्या याची नोंद घ्या. चला क्विक लवकरात लवकर मैदानामध्ये आपले बॅटर्स इथे रेडी ठेवायचे. डगआउट कक्षामध्ये लगेचच एखादा फलंदाज आउट झाला की लगेचच क्विक मैदानामध्ये दाखल व्हायचे. प्लीज सहकार्य करा मित्रांनो. चंद्रकांत गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पोलीस दलात कार्यरत आहेत आणि ती फिटनेस नक्कीच या क्रिकेटमध्ये दाखवताना आपल्या स्पेनमधलं ते मात्र चंद्रकांत पुन्हा एकदा ओव्हर द लाईन. यावेळेस चांगला फटका सजवायचा होता. अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल होतोय आणि थोडी मिसफील्ड पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा बॅकअप मिळालं आणि तिसऱ्या धावाचा इथे प्रयत्न असेल आणि तिसरी धाव इथे कंप्लीट होईल की नाही आणि DRAची मागणी पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवले आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्या सोबत इथे जॉईंट होतील लवगुडे सर. चला आउट आहे बॅटर आउट आहे. तर बराटपाडा आणि डेहनोली या संघांच्या दरम्यान हा टॉस नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न झाला. तर डेहनोली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले. आमंत्रित केले फलंदाजीसाठी ते बराटपाडा बी संघाला.
चला लगेचच आपण सुद्धा तयार राहायचे, त्यानंतर नेक्स्ट मॅच आपली आहे, रेडी राहायचे. तर धावसंख्या आपण पाहू शकता 32च्या आकड्यावर. 4 षटकांचा हा सामना आपण इथे एन्जॉय करत आहोत. समर्थ कृपा चषक 2024चा हा दैदित्यमान 16 आजचा दिवस क्रमांक दुसरा, आणि दुसऱ्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडते. यावेळेस पाहूया, उंची जास्त गाठली, अंतर नक्कीच कमी असेल आणि मिड विकेटला टिपला जेल आणि आणखीन एक गडी बाद होतोय, तो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचा, म्हणजेच विनोद. बॅक टू द डकआउट. तर धावसंख्या आपण पाहू शकता 32च्या आकड्यावर. 7 विकेट गमावल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने. थोडीशी अडचण इथे नक्कीच निर्माण झाली, आणि कोल्टनच्या अगेन्स्ट जर आपल्याला सामना विजय संपादन करायचा असेल तर नक्कीच एखादा फायटिंग टोटल इथे उभारावा लागेल, यात काही शंका नाही आहे. कारण काही सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये चांगला खेळ करत असतात. आज देखील समर्थ कृपा चषकामध्ये दाखल झाले आणि त्या पद्धतीचा खेळ या स्पर्धेमध्ये देखील करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा विसाव रिसॉर्ट एंकडनं जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला होता. पाहूया इथे होईल काय, आणि पंचांनी केले बोट आबाल्याकडे. आणखीन एक धक्का बसतोय, आणखीन एक गडी मात्र इथे बाद होताना आपण पाहतोय. तू चल हम तेरे पीछे आते, अशी काही जणू काही संकल्पना या खेळाडूंनी बनवली की काय, ती मात्र बॅटिंग करणारी टीम म्हणजेच कोंडेसगऱ्या संघाने चला शेवटचा बॉल असेल. टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, कारण की ऑलरेडी आपण आधीच या सामन्यासाठी, या 4 षटकांसाठी 24 मिनिटं यूज केली आहेत. तर आणखीन कोणताही उशीर नको प्लीज, तुम्हाला विनंती करतो. शेवटचा बॉल असेल, आणि शेवटच्या बॉलसाठी नक्कीच मैदानामध्ये बॅटर दाखल होतोय, तो म्हणजेच आकाश. गोलंदाजी ट्रॅकवर चंदू यांच्या माध्यमातून चांगली ते गोलंदाजी पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये, कारण की मागील मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या इनिंग मधला. इथे पाहूया बॅकफुटवर जागा बनवली, पॉइंट कडनं उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक येतोय तिथे, आणि 2 धावांचा इथे कॉल असेल. सेकंड धाव इथे कंप्लीट होईल की नाही, आणि प्रश्नचिन्ह पडलाय, उत्तर दिलंय ते मात्र पंचांनी बोट केले आभाल्याकडे. धक्का लागतो आणखीन बॅटिंग करणारी टीम म्हणजेच कोंडेसगऱ्या संघाला.
प्लीज स्पीडअप करा. सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा. चला रोशन, कोणताही उशीर करू नका, घाई करायचे. अजूनही आपल्याला आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा एक सामना इथे खेळवायचे. प्लीज आम्हाला सहकार्य करा. चला स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा. आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा सामना आपल्याला खेळवायचे. वारंवार 30 सूचना द्यायला लावू नका. तर 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन जे मात्र राहिलं ते मात्र बॅटिंग टीमचं, कोंडसागरे संघाचं, आणि 34 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केलंय आणि 34 धावा. या मात्र 24 बॉल 34 धावा. ही लो स्कोरिंग मॅच इथे चेस होईल की डिफेंड होईल, येणारे नक्की 24 बॉल ठरवतील. सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. एका साईडला चंदू आणि एका साईडला सोनिया ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. ऑन स्ट्राईकला चंदूला आपण पाहू शकता, ज्यांची नक्कीच मी चर्चा करत होतो, महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत आहेत आणि ती फिटनेस नक्कीच या क्रिकेटमध्ये मात्र जोपासले. आणि आज आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी खेळताना आपण चंदू यांना पाहतोय. ऑन स्ट्राईकला पाहतोय उजव्या हाताचा गोलंदाज. पहिलाच बॉल, थोडीशी ते नक्कीच लाईन मिस करताना पाहिलं आणि हा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या स्वरूपात संघाचं श्री गणेश होते खातं गोलते एक या धावेने. जर विचार केला तर नक्कीच बॅटिंग फिल्डिंग करणाऱ्या टीमचं सुद्धा खातं व्हाईटने झालं होतं आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचं सुद्धा आता कोल्टन संघाचं म्हणजेच व्हाईटने झालंय. सुरुवात तर दोघांची त्याच पद्धतीने झाली, पण ज्या पद्धतीची इथे थोडासा नक्कीच चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण अपयश आलं आणि प्रयत्न चांगला केला होता, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. यावेळेस 1 रन्स इथे कंप्लीट केलं आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय, त्यामध्ये 2 या आकड्यावर. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर सजाई उजव्या हाताने कॉमेडी बॉक्स एंड कडनं सफल होऊन खेळायचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटने प्रहार करायचा होता, बॅटने बॉलचा इथे संपर्क नाहीये आणि अशा पद्धतीने हा इथे डॉट बॉल. ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती सुरुवात करून द्यायचा प्रयत्न नक्कीच अक्षयचा आपण इथे पाहतोय, पण त्या अक्षयच्या प्रयत्नाने ते यश इथे संपादन होईल का हे सुद्धा पाहिलं जाईल. अजूनही काही बॉल शिल्लक असतील ओव्हरमधले. स्टेप आउट केलाय, मिनी हेलिकॉप्टर केलाय आणि बॉल गेला वाईड स्लोंगॉनला क्लिअर करत हा इथे पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. ओहो, आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला आणि 2 धावांची मागणी केली आणि सेकंड धाव इथे डेफिनेटली कंप्लीट होईल, यात काही शंका नाही आहे. आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 8 या आकड्यावर. चांगली सुरुवात, ज्या पद्धतीची सुरुवात जी मात्र कोल्टन संघाला हवी होती ती सुरुवात नक्कीच या आपल्या बॅटिंगमधून करताना चंदू आणि सोन्या यांच्या माध्यमातून. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, स्टेप आउट केलाय, पाहूया क्षेत्ररक्षक तिथे आहे, थोडी मिसफील्ड पाहायला मिळाली. पुन्हा एकदा 2 धावा इथे कंप्लीट होतील, यात काही शंका नाहीये. डीआरएची मागणी केले पंचांनी, आमच्याकडे वळत आहे डीआरएची मागणी आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्यासोबत जॉईंट आहेत गुडे सर. नॉट आउट. डेफिनेटली ही धाव कंप्लीट होती, आम्हाला सुद्धा आत्मविश्वास होता आणि नक्कीच 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. जी काही शंका असेल नक्कीच पंचांनी ही चांगल्या पद्धतीने सॉल्व केली आणि 10 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय.
स्विजेट खेळायचा प्रयत्न केला होता, अटेंग करायचा होता बॉल बॉल आणि नक्कीच बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाही आहे. अशा पद्धतीने येतोय हा डॉट बॉल आणि चांगली गोलंदाजी जी म्हणता येईल, कारण की ज्या पद्धतीने दबाव होता आणि ज्या पद्धतीची सुरुवात जी मात्र आपल्या संघाला करून द्यायची होती ती सुरुवात नक्कीच अक्षयजी आपल्याला पाहायला मिळाली. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर 10 धावा आपण पाहतोय आणि नक्कीच अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 18 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल आहेत, चंदू आणि त्याच्या सोबतीला सोन्या. ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली कोल्टन संघाची आणि ज्या पद्धतीने मात्र नक्कीच प्रयत्न करतात, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न भरपूर आहे, पण प्रयत्नांना आता सध्या कुठेतरी यश कमी पडतोय, मारावे लागतील. कारण की 18 बॉल 24 धावा या मात्र जरी कमी असल्या तरी नक्कीच क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये कधी होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं होऊ शकतं, यालाच तर क्रिकेट म्हणतात. 18 बॉल 24 धावा या डिफेंड होतील की चेस होतील, येणारे 18 बॉल इथे उत्तर देतील. ओहो, पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने वुडलँड स्पॉटमध्ये पडल्यानंतर थोडा खाली राहिला बॉल आणि नक्कीच जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने जर विचार केला हा तो डॉट बॉल, सुरुवात दमदार तेजस या गोलंदाजाची. ऑन स्ट्राईकला आपण सोन्याला पाहतोय, चंदूला पाहतोय, सॉरी माफ करा. फुलर लेनचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करायचा होता आणि अजून एक दमदार सलगचा दुसरा हा डॉट बॉल आपण पाहतोय. नक्कीच मी म्हटलं होतं की एखादा मोठे फटके खेळणं गरजेचं राहील या मॅचमध्ये, कारण की जसजसे चेंडू पडतात तसतसा दबाव मात्र कोल्टन संघावर इथे दिसू येतोय. पण सलामीला जी जोडी गेले म्हणजेच चंदू आणि सोन्या थोडंसं अपयशी ठरतोय. चंदू त्याच्या सोबतीला सोन्या चांगली फटकेबाजी करतोय, पण त्याला इथे आता स्ट्राईक रोटेट करायचं काम करावं लागेल. ओहो, ऑन साईडच्या दरम्यान फटका खेळलाय आणि गॅप सिलेक्शन चांगला केलाय, चांगली फिल्डिंग शेवटच्या मोमेंटला हा बॉल इथे अडवला गेला. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीने सेकंड धाव इथे डेफिनेटली कंप्लीट केली आणि 2 धाब्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या 12 या आकड्यावर. आता मात्र आवश्यकता असेल 15 बॉल 22 धावांची. चंदू ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 धावांची खेळी पाहतोय आणि नक्की सोन्या ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावांची आपण खेळी पाहतोय. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलंय, पण नक्कीच हा सामना विजय संपादन करून द्यायचा असेल तर नक्कीच इथे आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. चंदू साठी हा बॉल इथे पाहूया, फटका चांगल्या पद्धतीने होता आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे. हा येतोय चंदू याच्या बॅटमधनं मॅक्झिमम पॉवरफुल षटकार. फटकेबाजी जी मात्र चंदूजी आपण पाहतोय. चला घाई करायचे, कारण की आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा सामना आपल्याला ते कव्हर करायचे. पुन्हा एकदा फटका सजवायचा प्रयत्न केला होता, पण बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये, जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. हा तो डॉट बॉल आणि धावसंख्या आहे त्या आकड्यावर स्थिर आहे, ती मात्र 18 या आकड्यावर. अजूनही कोणती विकेट नाही ही थोडी मनामध्ये सातत्याने भीती दरवळत असेल ती मात्र गोलंदाजी करणार टीमचे, कारण की विकेट नाहीये. दबाव टाकायचा प्रयत्न करताव, पण विकेट येणं मात्र गरजेचं राहील. यावेळेस पाहूया सापलं रचलं होतं आणि चेंडूसाठी, आणि चेंडू मात्र याच्यामध्ये फसलाय. विकेट लागते पहिली मैदानामध्ये बॅटिंग करणार टीम म्हणजे कोल्टन संघाला. स्पर्धेच्या वतीने विशेष आभार करूया. आजच्या मॅचमध्ये नक्कीच ते इथे दिसू आले नाहीये, पण नक्कीच एक क्रिकेट प्रेमी त्यांना मात्र घरी राहून देत नाहीये. सर्व हातातली कामं सोडून आपल्या गावाची मॅच पाहण्यासाठी इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार, धन्यवाद. तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले रोशन आणि आवश्यकता असेल 12 बॉल 16 धावांची.
तर भावेश 11 या संघाचे कॅप्टन म्हणजेच भावेश कराळे सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार केले जाईल. धन्यवाद. 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता असेल या मॅचला विजय संपादन करण्यासाठी कोलटन संघाला. आणि मागील मॅचचा हिरो ज्याने मात्र चांगली फटकेबाजी चांगली गोलंदाजी करून मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवला होता तो रोशन या मॅचमध्ये आता आपण पाहू शकाल. गेम इज ऑन. पहिलाच बॉल ऑन साईडला इथे पाहूया अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक 2-2 येतात आणि शेवटच्या मोमेंटला अडवला गेला बॉल. तोपर्यंत आलेल्या 2 धावा आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 20 या आकड्यावर. चांगली सुरुवात जी मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये सुद्धा इथे बदलाव करावा लागेल कारण की डिफेंड करायचं असेल तर प्रयत्न भरपूर करावे लागतील. ओहो यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक कॉटन बॉलची संधी. विकेट आणि विकेट आणि विकेट. आणखीन एक धक्का लागतोय मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला म्हणजे कोलटन संघाला. ठरू शकते सोन्याची पण नक्कीच या मॅच मध्ये इथे कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा ही मॅच जर जिंकायची असेल तर संघर्ष इथे करावा लागेल आणि संघर्षाचं मैदान इथे नक्कीच जोपर्यंत विजय संपादन होत नाही तोपर्यंत मात्र सोडायचं नसतं आणि त्या पद्धतीचं इथे नक्कीच दाखवताना तो मात्र गोलंदाजी करणारा संघ म्हणजे कोंडसकरे. चांगली इथे फिल्डिंग सजावट सुद्धा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय. आणि आता या मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय येणारे नक्कीच काही बॉल ठरवतील. आवश्यकता असेल 10 बॉल 14 धावांची. घडेल काय गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण विराजला पाहू शकतो. ओहो यावेळेस चांगला बॉल चांगली लाईन चांगला टप्पा सध्याच्या घडीला इथे शोधलाय आणि आता आवश्यकता असेल 9 बॉल 14 धावांची. पहा हा सामना होता कुठे आणून ठेवलाय कुठे. जसे चेंडू पडतात तसे टेन्शन मात्र कोलटन संघाचं आता मात्र वाढत चाललंय या मॅच मध्ये. आता सध्याच्या घडीला अडचण मध्ये असेल कोलटन संघ. मोठे फटके येत नाहीये. ओहो यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित नव्हता आणि त्यानंतर काय वेगाने आला. जसा बॉल मात्र गेला होता त्याच वेगाने मात्र क्षेत्ररक्षक आला आणि शेवटच्या मोमेंटला का होईना हा बॉल अडवला गेला. तोपर्यंत आलेल्या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहू शकता 22 या आकड्यावर. 8 बॉल 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एका साईडला असेल कोलटन संघ एका साईडला संघर्ष करतोय तो कोंडसकरा संघ. 2 संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय. काय घडेल काय बिघडेल दोघांमध्ये भीती इथे निर्माण झाली. एकाला रोखायचे ते एकाला मारायचे. आता जीवाच्या आतंकेने मात्र फिल्डिंग सुद्धा इथे आपण करताना पाहतोय तो मात्र कोंडसकरा संघ. पुन्हा एकदा 2 धावा इथे मात्र रोखू शकले नाहीये आणि 2 धाब्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण सध्याच्या घडीला धावा पाहतोय 24 या आकड्यावर. दोन्ही संघ चांगली प्रयत्न करतात या मॅच मध्ये आणि दोन्ही संघ इथे सामना मात्र सोडायचं नाव घेत नाहीये. आता आवश्यकता असेल 7 बॉल आणि 10 धावांची. जर एखादा डॉट बॉल आला तर या सामन्यामध्ये आणखीन एक रंगत येईल यात काही शंका नाहीये. 7 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. कोलटन संघ एका साईडला कोंडसकरे संघ. जिंकेल कोण कोलटन की कोंडसकरे की कोलटन. 2 संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय आपण. ओहो यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने प्रहार केले. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे मिड ऑफला आणि नक्कीच तोपर्यंत आलेली एका सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 25 या आकड्यावर. आणि आता पाहता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर पाहतोय. आता आवश्यकता असेल 6 बॉल आणि 9 धावांची. कोणाच्या हातामध्ये ते चेंडू सोपवेल कारण जिम्मेदारी चोखरित्या पार पाडावी लागेल. 2 बॅटर मैदानामध्ये गेलेत. प्लीज डगआउट कक्षामध्ये कोणीही आवाज देऊ नका मित्रांनो. विनंती असेल. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
घडेल काय बिघडेल काय 6 बॉल मात्र ठरवती प्रश्नचिन्ह पडलाय हा सामना जिंकेल कोण पण या सामन्याचं उत्तर मात्र 6 बॉल देतील आता नक्कीच जिम्मेदारी असेल दोन्ही संघांवर ज्या मागील मॅचचा हिरो रोशन अजूनही मैदानामध्ये स्थगित आहे आणि नक्कीच त्याच्या सोबतीला लक्ष्मण त्यांनी सुद्धा चांगली फटकेबाजी केली आतापर्यंत 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या बॅटमधनं इथं पाहिलं आणि आता 6 बॉल 9 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये आणि विकास याच्यावर मात्र इथे जिम्मेदारी सोपवले कॅप्टनने विश्वास संपादन केलाय गावाने विश्वास संपादन केलाय अपेक्षा भरपूर असतील या मॅचमध्ये एका साईडला कोल्टन संघ एका साईडला असेल कुंडसग्र संघ दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय नक्की प्रेक्षकांच्या नजरा सुद्धा या मॅचकडे लागल्यात यात काही शंका नाहीये 6 बॉल 9 धावांची आवश्यकता असताना हा सामना जिंकेल कोण प्रश्न पडलाय प्रश्नाचं उत्तर 6 बॉल देतील यातही शंका नाहीये पण पाहूया विकास याला मात्र उत्तर द्यावं लागेल आणि सलामीला गेलेला बॅटर ज्याने मात्र आपल्या संघाची लवकर साथ सोडली म्हणजे चंदू आणि सोन्या त्यानंतर रोशन आला त्यानंतर लक्ष्मण आला आणि हे दोन फलंदाज आपण सध्याच्या घडीला पाहतो पहिलाच बॉल इथे दमदार सुरुवात जी मात्र गोलंदाजाची पाहायला मिळाली होती पण रोशनला स्ट्राईकवर आणण्यासाठी स्वतःची विकेट इथे मात्र गमावले आणि धक्का लागतोय तिसरा मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम कोल्टन संघाला या मॅचमध्ये रंगत आणि रंगत वाढत चालली आता आवश्यकता असेल 5 बॉल आणि नक्कीच 9 धावांची मागील मॅचचा हिरो रोशन ज्याच्यावर मात्र भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये कारण की आता मात्र आपल्या संघाला संकटातून वाचवावा लागेल यात काही शंका नाही आहे पण एका साईडला तारणहार बनण्यासाठी विकास गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे एका साईडला तारणहार बनण्यासाठी रोशन इथे बॅटिंगसाठी सज्ज आहे 5 बॉल 9 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये घडेल काय प्रेक्षकांच्या नजरा देखील या मॅचवर पडल्यात नक्कीच हृदयाचे ठोके वाढवतात 5 बॉल 9 धावांची आवश्यकता ओहो यावेळेस आणखीन एक दमदार बॉल चांगली बॉलिंग आणि चांगला टप्पा सध्याच्या घडीला शोधलाय आणि नक्कीच आता कोल्टन संघ थोडासा निराशा व्यक्त करणार असेल कारण की एक सहजरित्या सामना आता या मॅच मध्ये काहीतरी एक कठीण होऊन बसलाय आता 3 बॉल 4 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये 4 बॉल आणि 9 धावा गेम इज ऑन स्टेप आउट केला हेलिकॉप्टर उडवलाय बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव तर कंप्लीट केली सेकंडचा इथे कॉल असेल डेफिनेटली सेकंड धाव कंप्लीट होईल का प्रश्नचिन्ह पडलाय आणि पंचांनी दिले उत्तर बोट केले अबालीकडे विकेट लागते ती मात्र बॅटिंग करणारी टीम कोल्टन संघाला दबाव दबाव आणि दबाव दोन्ही संघांवर दबाव एका साईडला मात्र जल्लोष करीत असेल तो मात्र फिल्डिंग करणारी टीम कोंडेसक्रे संघाचे प्रेक्षक कोंडेसक्रे गाव आणि एका साईडला निराशा व्यक्त करत असेल तो मात्र कोल्टन संघ कारण की एका सहजरित्या हा सामना संपू शकले असते कोल्टन संघ पण हा नक्कीच सध्या अडचण निर्माण केले संकटाच्या छायेत सध्याच्या घडीला कोल्टन संघ आपण पाहतोय पण नक्कीच रोशन ज्याने मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी करून आपल्या संघाला इथे यश इथे संपादन करून दिलं होतं तो रोशन ऑन स्ट्राईकला आपण सध्या पाहतोय 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये घडेल काय बिघडेल काय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे लागल्यात पुन्हा एकदा पाहूया फुलरलेनचा बॉल थोडासा पाहूया बीमर वेस्ट ऑफ हाईट साठी आणि अशा मोमेंटला नक्कीच हा बॉल आणि हा चौकार या मॅचचं चित्र पालटू शकतो यात काही शंका नाहीये धावसंख्या 5 ने वाढते म्हणजे नशिबाचा आलेला पंजा सध्या नक्कीच जर हा सामना कोंडेसक्रे हारला तर या बॉलची चर्चा नक्कीच सातत्याने कोंडेसक्रे संघ करेल यात काही शंका नाहीये आता आवश्यकता असेल 3 धावांची आणि उघडा डोळे पान हिट येणारा चेंडू असेल फ्री हिट पाहूया रोशन या बॉलवर नक्कीच सामना फिनिश करेल का आपल्या स्टाईलने एम इज ऑन विसाव रिसॉर्ट एंड कडनं शॉर्ट बॉल ऑन साईडला पाहूया पुश केलंय क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि एक धाव तर कंप्लीट दुसऱ्या धावेची कॉल केला होता आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आणि नक्कीच या मॅचमध्ये स्कोर इक्वल झाले लेवल झाले आणि आता आवश्यकता असेल 2 बॉल 1 धावांची आवश्यकता जर नक्कीच तो नो बॉल नसता तर या मॅचमध्ये आणखीन एक रंगत वाढली असते यात काही शंका नाही आहे
जर हा सामना कोल्टन संघ जिंकला तर नक्की कोंडेसकरे गावाची इथे झोप उडाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि आता सध्याच्या घडीला आपल्याला चित्र तसंच दिसतोय. 2 बॉल एका धावांची आवश्यकता आहे म्हणजेच विजयाच्या उंबरठ्यापर्यंत मात्र कोल्टन संघ जाऊन पोहोचलाय. पण कंपल्सरी चेसिंग या सामन्याचा नियम. ओहो यावेळेस फटका दमदार पाहूया. बॉल गेला सीमारेषा मिड विकेटला पार करत कापत चिरत रोशनच्या बॅट मधून आलाय विनिंग शॉट. चांगली फटकेबाजी रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपल्या संघाला यश इथे संपादन करून दिलं. हार्डलक चांगला प्रयत्न चांगला संघर्ष केला तो मात्र कोंडेसकरे संघाने. आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार. तुम्ही इथे वेळात वेळ काढून वेळाचे भान ठेवून नक्कीच इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने विशेष आभार केले जाईल. धन्यवाद. शेक हँड केल्याशिवाय मात्र कोणी मात्र मैदानाचा ताबा सोडू नये. कंपल्सरी शेक हँड राहील.